नमस्कार. आज आपण बघू डॉक्टर्स कॅल्शियम सप्लिमेंट्स ह्या नेहमी जेवणासोबतच घ्या असा सल्ला देतात. हे सर्वांना माहिती आहे, पण सरळ सकट आपण तो सल्ला अंमलात आणायचा का? तर कॅल्शियम कार्बोनेट आणि कॅल्शियम सायट्रेट हे कॅल्शियमच्या दोन प्रकारच्या मेडिसिन्स असतात. कॅल्शियम कार्बोनेटमध्ये होतं काय, हे जे मेडिसिन आहे हे थोडं लो कॉस्ट पण आहे आणि ते शरीरात गेल्यानंतर जे ॲसिड आहे त्याच्यासोबत इझिली ॲब्झॉर्ब होतं. आणि ॲसिडचं मेन काम काय आहे, फूड डायजेस्ट करणं. मग ते जर लंच किंवा डिनर ब्रेकफास्ट कशासोबत पण जरी घेतलं तरी ते व्यवस्थित ॲब्झॉर्ब होतं आणि म्हणून लंचसोबत डिनरसोबत कॅल्शियम घ्यायचा आपण सल्ला देतो. मग ते असतं कॅल्शियम कार्बोनेट. आणि आता हे जे आहे कॅल्शियम सायट्रेट, दुसरा प्रकार कॅल्शियमचा, तर कॅल्शियम सायट्रेट आपण त्याच पेशंटला देतो ज्या पेशंटमध्ये ॲसिड सिक्रेशनची जी क्षमता आहे ती कमी झालेली असेल किंवा ते ॲसिड सप्रेसिंग मेडिसिन्सवर असतील, त्यांना ब्लॉटिंग, कॉन्स्टिपेशन याच्या मेडिसिन्स चालू असतील. तर जवळपास आपण हिस्ट्री चेक करूनच कॅल्शियम कुठल्या फॉर्ममध्ये द्यायचं हे आपण ठरवत असतो त्या पेशंटला. आणि कॅल्शियमचा जास्त डोस पण ॲट अ टाईम दिलेला चालत नाही. तो जर जास्त दिला तर पेशंटच्या बॉडीमध्ये कॅल्शियमचा ॲब्झॉर्प्शनच होणार नाही. आता 1000चा जर डोस द्यायचा आहे एका दिवसामध्ये, तर आपण ते 500-500मध्ये 2 वेळेस डिवाईड करून देऊ. म्हणजे 500 mg सकाळी आणि 500 mg सायंकाळी, अशा प्रकारे आपण तो डोस ठरवू. आणि काही जे मेडिसिन्स आहे जसं लिओथायरोक्सिन आणि काही जे बायोटिक्स आहेत, डॉक्झीसायक्लिन वगैरे, यांच्यासोबत कॅल्शियम आपण देऊ शकत नाही, कारण ते इंटरॅक्ट करतं कॅल्शियम सप्लिमेंटसोबत. आणि ज्यावेळेस आपण कॅल्शियम विकत घ्यायला जातो, जनरली आता शेलकॅल नावाचं मेडिसिन असतं आपल्याकडे, तर त्याच्यावरती आपण वेट वगैरे बाकी ते चेक करण्यापेक्षा एकच गोष्ट महत्त्वाची पाहिली पाहिजे, ती म्हणजे एलिमेंटल कॅल्शियम हे नाव तिथं लिहिलेलं आहे का. विटॅमिन D3 हे सुद्धा नाव लिहिलेलं असतं, पण एलिमेंटल कॅल्शियम हा जो शब्द आहे, हा शब्द शक्यतो विसरू नका. हा शब्द चेक करायचा तिथे. शेलकॅलचं नाव पाहिलं का आणि किती mgचं आहे, एक्सपायरी डेट आहे ते तर आपण चेक करतोच. तर हे झाला बेसिक गोष्टी कॅल्शियम बाबतीत. मी इथं थांबते. धन्यवाद.